व्हाईट बॉल सुरुवात झाली आहे. आपण पाहिलं तर एक सिंगल आले त्यानंतर हा व्हाईट बॉल. बॅकफुटला जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून बॉल. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. बॅकअप चांगला होता तिथे. एक सिंगल याही बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. हो सरळ बॅटने खेळायचा होता हा बॉल. बॅटची साह्याने घोषांकी क्षेत्रामध्ये चाललाय. फुलटॉस बॉल इथे भिरकावला. क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न अप्रतिम परंतु पोचू शकले नाही. बॉल गेला एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार गणेश मालुसरेच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस हा फटका फसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. कॅच पकडली जाते. कॉलिंग चांगलं झालं होतं. चांगली कॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. गणेश बाद झाला. आठ धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा. किशोर आला बॅटिंग साठी. सोडून दिलाय किशोरने हा बॉल. त्याने ओळखला होता. व्हाईट बॉलचा इशारा. 9च्या घरामध्ये धावफलक चाललाय. व्हाईटच्या साह्याने एक धाव सिंगल तिथे जोडली. 9च्या घरामध्ये धावफलक. ओव्हर क्रमांक 1 प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर किशोर साठी हा बॉल. दिशा दिली आहे. फटका भरपूर चांगला परंतु धाव मिळणार आहे. एक सिंगल कमी गतीचा होता. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे सारखे जाऊन पोहोचेल. 10च्या घरामध्ये 10 धावा धावफलकावरती. पहिल्या षटका अखेरीस एक गडी बाद. टीम वाल्मिकी 11 पानेरी संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आकाश आहे. अजय पवार सामना करतील आकाशचा. चांगली धावा संख्या आपल्याला उभारावी लागेल. अजित दादा, सतीश दादा, सतीश साळुंगे तुमची आणि ती देखील बाईक प्लीज तिथून हटवा. त्यांना देखील सांगा. प्रेक्षक वर्ग आपण प्लीज बाईक काढा तिथून प्लीज. अडथळा निर्माण होईल. दुखापत होईल एखाद्या खेळाडूला तर ते आपल्याला नको आहे. प्लीज तिथून काढा बाईक. कारण की एफर्ट्स दाखवत असताना जर का कोणाला त्रास झाला तर त्याला दुखापत होऊ शकते तिथे. धन्यवाद. हो पुढे येऊन काय स्ट्रोक लगावलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चांगला कॅच आपल्याला इथे बघायला मिळतोय. प्रॉपर जज तो चेंडूवरती लक्ष पूर्णपणे केंद्रित केलं होतं आणि हा कॅच इथे पकडलाय.
अजय पवार इथे बाद झाले. कमी गतीचा बॉल, चाबूक स्ट्रोक. आता देखील क्षेत्ररक्षक आहे. आता चुकी झाली आहे. बॉल हाताला झटका देऊन गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार. आडव्या बॅटने खेळायचा होता. गती परिवर्तन केलं, स्पेस चेंज केला गोलंदाजाने. कमी गतीचा बॉल निलेशला समजलेला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. 16च्या घरामध्ये धावफलक. 16 धावा धावफलकावरती. हा बॉल फटका फसला. चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक आहे तिथे चुकी होणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन. खेळाडू क्रमांक 3 इथे बाद होतोय. निलेश पवार मैदानाच्या बाहेर चाललाय. भरत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. भरत साठी हा बॉल ब्लेड कट आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटला ब्रश झाल्यानंतर चेंडू यष्टांचा वेध घेतोय. फलंदाज बाद. आल्या पावली मैदानाच्या बाहेर चालला खेळाडू भरत. पाच चेंडूचा खेळ झालाय. धावफलक मात्र स्थिरावलाय. 16च्या घरामध्ये 16 धावा धावफलकावरती. 4 विकेट्स आतापर्यंत पाठीमागे गेल्या. एका बॉलचा खेळ बाकी आहे ओव्हर नंबर 2 मध्ये. चांगली बॅटिंग करावी लागेल इथून पुढे. महेश साठी हा बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. कॅच ड्रॉप झाली आहे. हातामधून चेंडू खाली निसटला. त्याच्यावरती 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. 2 धावफलक पुढे सर्कल जाऊन पोहोचेल. 18च्या घरामध्ये 18 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या अखेरीस 4 गडी बाद टीम वाल्मिकी इलेव्हन पानेरी. हा फटका भरपूर चांगला आहे. गॅप तिथे होता. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. उचलून फेकेल तोपर्यंत धावा तिथे पूर्ण झाल्या अगदी वेगाने. 2 व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपण पाहतोय समीकरण दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होत चालली आहे. हा फटका अप्रतिम आहे. कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. जरूर धावावं लागेल.
दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतील. महेश इथे बाद झालाय. महेशला परतावं लागते मैदानाच्या बाहेर. किशोरसाठी हा बॉल किशोरने सोडून दिलाय. ओळखलाय. येस, इट इज अ वाईट बॉल. आडव्या बॅटने किशोरने हा फटका खेळलाय. फटका अफलातून निघून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून. बॉल सीमारेषा पार. षटकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस नो बॉलचा इशारा. नो +1 अशा मोफतच्या 2 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतील. बीमर 31च्या घरामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. क्षमस्वासून 30च्या घरामध्ये धावफलक. 30 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा बॉल किशोर साठी. पुढे आला होता चेंडू हवेमध्ये. फ्री हिटचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. कॅच पकडलाय. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. दुसरी धाव धोक्याची होती. दुसरी धाव घेत असताना फलंदाज इथे बाद होतील. संदीप मात्र मैदानाच्या बाहेर चाला. धावचीच्या स्वरूपामध्ये संदीप बाद झाला. फटका अप्रतिम आहे. आवाज चांगला आला बॅट मधून. धावा देखील चांगल्याच मिळणार आहेत. आमच्या मान्यवरांनी पकडलाय कॅच. सुपर कॅच. परंतु धावा याच्यावरती असणार आहे 6. षटकार. एका बॉलचा खेळ अजून बाकी आहे. अडोतीसच्या घरामध्ये धावफलक. 38 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल हा देखील भिरकावलाय. धाव त्याच्यावरती एक सिंगल मिळणार आहे. 39 धावा धावफलकावरती आणि 40 धावांचं टार्गेट आहे. तर 40 धावा बनवायच्या युवा जल्लोष आठवले टीमला. चेंडू त्यांच्याकडे असणार आहेत 18. चला लगेच वाल्मिकी इलेव्हन टीम या मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण तुम्ही सजवून घ्या. मानायदेवी स्पोर्ट्स अमरक संघ लाईव्ह जर का तुम्ही सामने पाहताय तर वेळेवरती उपस्थित राहा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. यानंतर तुमचा सामना आहे. कारण की आज रविवारचा दिवस आहे. आज कोणासाठी थांबलं जाणार नाहीये. कोणाला वेळ दिला जाणार नाहीये. शनिवारच्या दिवसामध्ये आपण बऱ्याच संघांना समजून घेतो परंतु रविवारी आपल्याकडे वेळ भरपूर कमी असतो. त्यासाठी आम्ही तुम्हाला आता सूचित करतो 3 षटकानंतर तुमची मॅच आहे. तर तुम्ही लवकर मैदानावरती उपस्थित राहा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा.
चला लगेच बॅट्समन पाठवा आठवले टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला लगेच मॅच चालू करा प्लीज. चाळीस धावांचं लक्ष्य आहे, 40 धावांचं टार्गेट आहे. 18 बॉल मध्ये 40 बनवायच्या आठवले टीमला. डाव करताचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्ट्रायकिंग वरती सुरेश ज्ञानेश्वर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा फटका पहिल्याच बॉल वरती फसलाय. ओहो प्रयत्न तिथे अपयशी राहिला. बॉल सीमारेषा पार. षटकार. ही कॅच होती तर मॅच होती. इसको पकड डाला तो मॅच झिंगाला आला परंतु नाही. कॅच हातामधून निसटला आणि बॉल सीमारेषेच्या पल्याड गेला. षटकार आलाय पहिल्याच बॉल वरती सुरेशच्या बॅट मधून. ओहो स्क्वेअर कट करायचा होता. हा बॉल अगदी शरीरापासून लांब ठेवला. 1-22 ची सिंगल तिथे रोखू शकले नाही यष्टीरक्षक. 7 धावा धावफलकावरती. अरे बॅटने फटका अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक चुकी होणार नाहीये. पकडलाय कॅच. अप्रतिम कॅच इथे पाहायला मिळाला निलेशच्या माध्यमातून. बरचशी गोलंदाजी आणि 7 निलेशची चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. पहिल्या बॉल वरती षटकार. दुसरा चेंडू अप्रतिम आणि तिसऱ्या बॉल वरतीच सुरेशला केला चले जावचा इशारा. खेळाडू क्रमांक पहिला इथे बाद होतोय युवा जल्लोष आटोली संघाचा. दीपक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळायचं होतं. या बॉलला थोडासा लांब ठेवला. निर्धाव चेंडूची समाप्ती. फटका बसला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. कॅच ड्रॉप होते. चुकी झाली आणि चुकीनंतर 1 धाव धावफलकावरती अंकित झाली.
धावफलकावरती धावा आपल्याला 8 पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 5. लास्ट 1 बॉल टू गो. ओव्हर नंबर 1 चा. फटका बसलाय. आता ही कॅच महत्वाची आहे. अजय पवार घिरक्या घेत आहेत. दोन धावा तर वेगाने पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न थांबवला. शेवटच्या बॉलवर वरती मिळाल्या 2. पहिल्या षटकाचे होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 10. एक गडी बाद. टीम युवा जल्लोष आटोली. निलेश ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. हे षटक भरपूर महत्वाचं आहे. या षटकामध्ये धावा रोखणं आणि ठोकणं दोन्ही संघांसाठी भरपूर महत्वाचं आहे. हा फटका फसलाय. संदीप आहे. बॉल खाली. चुकी झाली आहे. नाही थांबवू शकले. 4 धावा. चौकार आलाय. हो, वेग भरपूर होता परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक वेगाने पुढे धावत चाललाय. 15च्या घरामध्ये पोहोचलाय. 15 धावा धावफलकावरती. पंच प्लस नाहीये ना या बॉलवरती, फक्त वाईड आहे. आडव्या बॅटने अलॉंग द ग्रास. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कृष्णाचं डेंजर एंडला आहे. फलंदाज काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. नाही थांबवू शकले. दुसरी धाव अगदी वेगाने पूर्ण केली. महेशला उचलून फेकी करेपर्यंत बराच उशीर झाला. सोडून दिलाय हा देखील बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. अठरा धावा धावफलकावरती. 18च्या घरामध्ये धावफलक आहे. हा देखील सोडून दिलाय बॉल, परंतु हा बॉल अगदी चांगला आहे. निघून गेलाय निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. याच टप्प्याच्या शोधामध्ये गोलंदाज आतापर्यंत 2 चेंडू त्याने अवांतर हाताळले, परंतु यावेळेस टप्पा योग्य, गती योग्य आणि अगदी चांगला बॉल आपल्याला बघायला मिळाला. फटका पायामधला बॉल खिचून काढलाय. संदीप आहे तिथे. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडले. डेंजर एंडला काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. हो, धडक झाली. सांभाळायचं आहे, सावरायचं आहे. दोन धावा अगदी वेगाने पूर्ण झाल्या. धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये होते. 2 धावेनिशी धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 20च्या घरामध्ये. 20 धावा धावफलकावरती. फुलटॉस बॉल भरपूर वेगाने ट्रॅव्हल होतोय. चुकी झाली आहे. चुकी नंतरच्या या 4 धावा. चौकार आलाय. 5 चेंडूंचा खेळ झालाय.
7 मध्ये बनवायचे आहेत 16. हा बॉल महत्वाचा आहे. हा चेंडू निर्धाव येणं आणि या बॉल वरती धावा येणं दोन्ही संघांसाठी महत्वाची बाब आहे. काय होणार या बॉल वरती? चेंडू निर्धाव येणार की धावा येणार? फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. ही कॅच महत्वाची आहे. ओहो, कृष्णाचा प्रयत्न थोडासा अपुरा राहिला. 2 धावा इथे अगदी वेगाने पूर्ण केल्या. समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये 6-14 आहे. 6 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सहा 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आतापर्यंत 26 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 मध्ये बनवायचे आहेत 14. 6 चेंडू आणि 14ची गरज आहे. अजय पवार बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. ज्ञानेश्वर स्ट्रायक वरती. आता इतक्या वर्षाचा अनुभव याच गोलंदाजाला बाहेर काढायचा आहे. एक लेजंड खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. अनेक चांगल्या मैदानांवरती याच खेळाडूने अक्षरशः मोठमोठ्या फलंदाजांना 4 मुंड्या चित केलंय. परंतु हा सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. 6-14चं समीकरण. गवळेश्वर क्रिकेट क्लब झंझावाडी संघाचे जितके पण प्रतिनिधी खेळाडू आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सहा 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने खेळलं जाईल आपण पाहतोय. पहिलाच बॉल, बॅटची इनर एज, बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, एक सिंगल मिळते. 5-13चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. फुलटॉस बॉल पुढे भिरकवायचा प्रयत्न. एक धाव तर जरूर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आपण पाहतोय आणि दुसरी धाव देखील तिथे अगदी वेगाने आली आहे. चार मध्ये बनवायचे आहेत 11. वेलकम सुनील दादा आणि संपूर्ण टीम. विठलादेवी पायशी आपलं स्वागत आहे. फटका अप्रतिम आहे, दर्जेदार आहे, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक वर कॅच. वॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. महेश पवारने पकडलाय हा झेल आणि संपवलाय ज्ञानेश्वरचा खेळ. कुठेतरी नक्कीच वाटला हा बॉल निघून जाईल, हातामधून निष्ठत होता, परंतु सावरला स्वतःला, पकडलं चेंडूला. महत्वाच्या वेळी महत्व खेळाडूची कॅच इथे पकडली गेली आहे. समीकरण आता थोडस जड जरूर झालंय. 3 मध्ये बनवायचे आहेत 11. पहिले 2 बॉल भरपूर महत्वाचे आहेत. या 2 बॉल वरती मॅचचं समीकरण पूर्णपणे थांबलंय. बॅट्समन नवीन मैदानाच्या आतमध्ये आलाय विकास. त्याच्या नावामध्ये विकास आहे. विकास नावाप्रमाणे खेळी करेल काय? तीन मध्ये बनवायचे आहेत 11. ओहो, चुकीचा बॉल, चुकीचा बॉल. वेग प्रचंड होता परंतु दिशा खराब.
व्हाईट +1 अशा 2 आल्या. 3 मध्ये बनवायचे आहेत 9. 3 चेंडू 9 धावा 9 धावा 3 चेंडू. समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. हो खोलवर टप्प्याचा बॉल नाही. स्ट्राइक अशी रोटेट होत नाही. थांबायचं आहे प्लीज थांबा. चेंडू निर्धाव आहे दीपक सर. अशी स्ट्राइक नाही रोटेट होत. हा नियम आहे. जर यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू निसटला तरच तुम्ही स्ट्राइक रोटेट करू शकता. असा नियम आहे. नाही अशी स्ट्राइक रोटेट नाही होणार. दोन मध्ये आता 9ची गरज आहे. हे समीकरण आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 9 धावा. 1 षटकार 1 चौकार असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. परंतु हा चेंडू अगदी तिखट होता. सटीक होता. यॉर्कर होता. अजय पवार यांचा अनुभव बोलतोय मैदानाच्या आतमध्ये. हा देखील बॉल खोलवर टप्प्याचा. याच्यावरती धावा किती मिळणार आहेत? 1 तर आले जरूर. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. समीकरण आता जड झालं. 1 मध्ये बनवायचे आहेत 8. 1 चेंडू आणि 8ची गरज. अनुभवाच्या मातीमध्ये मळकटलेला हा खेळाडू अजय पवार मैदानाच्या आतमध्ये 14 धावा रोखत असताना हा मॅच ही सामना इथपर्यंत येऊन त्यांनी थांबवली आहे. 1 चेंडू 8ची गरज आहे. औपचारिकता कुठेतरी शिल्लक आटोली संघाच्या बाजूने. हा बॉल सोडून दिला. पायामध्ये होता. मॅच फिनिश होतीये. सलगच्या दुसऱ्या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवली आहे टीम वाल्मिकी 11 पानेरी. अभिनंदन तुमचं. युवा जल्लोष आटोली संघाचा खेळ देखील अप्रतिम होता. कुठेतरी बॅटिंग परफॉर्मन्स हलका झाला. हरकत नाहीये. तुम्हाला देखील पुढील